विणकर होता. या सगळ्यांच्या माध्यमातून गावगाडा चालत असे. या गावगाड्यामध्ये गावगाडा चालवणारे कारागीर जे आहेत त्यांची माहिती या ठिकाणी आलेली आहे. सुबक अशा नक्षीदार वस्तू त्यांनी कशा प्रकारे तयार केलेल्या आहेत आणि त्याचं प्रशिक्षण जे आहे ते त्याला प्रशिक्षण कोणी दिलं नव्हतं, तर त्याच्या निरीक्षण शक्तीतून त्याच्या हाताच्या कलाकुसरीमधून हे सगळं घडत गेलं आणि मग त्याचे वारसदार जे आहेत हे या गोष्टी शिकत गेले. आता मात्र यामध्ये कौशल्य आलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारचं कसब आलेलं आहे, यंत्र आलेली आहेत. त्यामुळे आज छान छान वस्तू आपण खरेदी करतो आहोत, छान छान वस्तूचा आस्वाद आपण घेतो आहोत. यानंतर आहे वासरू. आपल्याला वासरू हुंदडताना दिसतंय पहा. हुरूप आलेलं हे वासरू आहे आणि त्याला वाटतंय की स्वच्छंदी आपण या जंगलामध्ये रानामध्ये रानोमाळ फिरावं आणि ते हुंदडताना दिसतं आहे. पहा कसं आहे हे वासरू. तर अनिल यांनी या वासराचं वर्णन छान केलेलं आहे. ओढाळ वासरू राणी आले फिरू, ओढाळ वासरू राणी आले फिरू, कळपाचा घेरू सोडून या, कानामध्ये वारे भरून या न्यारे, फेर धरी फिरे रानो माळ, मुकाट मुकाट फाट फाट, वाटेल ती वाट धावू लागे, विसरून भान भूकनी तहान, पायाखाली रान घाली सारे, थकुनिया खूप सरता हुरूप, आठवे कळप तया लागी, फिरू जाता मागे दूर जाऊ लागे, आणखीच लागे भटकत, पडता अंधारू लागले हंबरू, माय तुले करू शोधू येई. संध्याकाळच्या वेळेला या वासराला मात्र घराकडचे वेध लागलेले आहेत आणि मात्र ते वाट चुकलेलं आहे आणि त्याला माहिती आहे की आपली आई आपल्याला शोधत येणार आहे. असं हे हुंदड हुंदड हुंदडणारं आणि जोशामध्ये रानोमाळ फिरणारं वासरू याचं वर्णन कवी अनिल यांनी केलेलं आहे. त्यानंतर आहे माझं शाळेचं नक्की झालं. विमल मोरे यांची ही कथा आहे पहा. विमल मोरे या पाठाच्या माध्यमातून आपल्याला सांगता आहे की ज्यांच्या घरी 18-20 दारिद्र्य आहे, ज्यांना 2 वेळ खाण्याची मुसीबत आहे, अशा वेळी शिक्षण घेणं दूर राहून जातं, शिकता येत नाही. आणि मग जिथे आपल्या घराचं सगळं सामान सुमान घेऊन पाठीवर हे सामान सुमान घेऊन एका गावातून दुसऱ्या गावी प्रवास करावा लागतो, तिथे शिक्षणाचा विचार देखील आई वडिलांना येत नाही. आणि अशा वेळी अर्धवट शिक्षण राहतं, काहींना शाळेतच जाता येत नाही. तशीच परिस्थिती इमाची झालेली आहे पहा. ही इमा जी आहे हिला आई वडिलांच्या परिस्थितीमुळे शिकता येत नाही आणि म्हणून तिला वाटतं आहे आपण शिक्षण घ्यावं, पण तिच्या मोठ्या भावाने तिच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आणि मी इमेला शाळेत घालणार आहे, तुम्ही तुमच्या कामाला जाऊ शकता. आईला आनंद झालेला आहे, पण बाप मात्र संतापलेला आहे. बापाला वाटतंय की मुलीचं लग्न करून द्यावं, शिकून काय मोठा उद्योग करणार आहे ती, शिकून काय करणार आहे. त्यामुळे त्याच्या मनात काही मुलीला शिकवावं अशी त्याची बिलकुल इच्छा नाही. पण तिच्या भावाला असं वाटतंय की आपण तिला शिकवावं, म्हणून तिच्या वहिनीने तिचं नाव शाळेत घातलेलं आहे. ₹1.25 आणि नारळ फोडून त्या ठिकाणी इमाचं शाळेचं नक्की झालं. माझं शाळेचं नक्की झालं. विमल मोरे यांची ही कथा आहे, सुंदर अशी कथा आहे. त्यानंतर काही सूचना फलक दिलेले आहेत पहा. लिंबोरी गावठण सूचना फलक आहे. कुत्रा हरवलेला आहे, त्याचा रंग दिलेला आहे, तो कधी हरवलेला आहे वगैरे वगैरे त्याचं वर्णन दिलेलं आहे. पेरूची फोड लागते गोड. पेरू कुठे उपलब्ध होणार आहे, त्याची किंमत किती असणार आहे, पेरू कसे आहे त्याची वैशिष्ट्य दिलेली आहेत. त्यानंतर पहा इथे महावितरण वीज बंद निवेदन. लाईटची बचत आपल्याला करता आली पाहिजे, विजेची बचत आपल्याकडून होणं गरजेचं आहे. त्यासाठी काही सूचना फलक आहेत, विद्यार्थ्यांनी सूचना फलकांकडे लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. विद्यार्थ्यांना अनेक प्रकारचे प्रश्न पडतात. विज्ञानाची वृद्धी ही प्रश्नातून होते, कारण प्रश्न हा विज्ञानाचा पाया आहे आणि म्हणून प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. मनामध्ये जे प्रश्न आहेत ते विचारावे, चुका झाल्या तरी चालतील, कारण चुकतच आपल्याला शिकायचं आहे. काय म्हटले पहा. सुकन्या आगाशे यांची ही सुंदर कविता आहे. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का,
शिकणे कधी संपत नाही, होऊ द्या लाख चुका. कुत्र्याची शेपूट वाकडी का, पेंग्विनची मान तोकडी का, क्रिकेटची बॅट लाकडी का, सापाची चालवडी वाकडी का. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का. वटवाघळ रात्री फिरतात का, माणसे पाण्यात तरतात का, पतंग दिव्यावर मरतात का, काजवे चमचम करतात का. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का. खोकल्याची उबळ येते का, सर्दीत नाक गळते का, मेंदूला वास कळतो का, आठवणीने उचकी लागते का. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का. रंगीत तारे असतात का, दिवसा तारे दिसतात का, जीवसृष्टी आणखी कुठे असेल का, माणसासारखा माणूस दिसेल का. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का. सुकन्या आगाशी यांची कविता आहे. आपण चंद्रावर जाऊन पोहोचलोय आणि चंद्रावर माणसाची वस्ती आहे का याचा आपण शोध लावतोय. त्यामुळे असे प्रश्न आपल्याला पडत असतात, त्यांची उत्तरं आपल्याला मिळवायची असतात. संशोधन करणं गरजेचं आहे. वटवाघळाची माहिती या ठिकाणी आलेली आहे. पहा, वटवाघूळ हा निशाचर प्राणी आहे. त्याला रात्रीचं दिसतं, तो उलटा लटकतो. याची माहिती जी आहे विद्यार्थ्यांनी गोळा करायची आहे, माहिती मिळवायची आहे, ती वाचायची आहे. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतरचा पाठ आहे अति तिथं माती. आपण याविषयीची एक गोष्ट ऐकलेली आहे. अति तिथं माती. देवी प्रसन्न होते आणि मग झोळीमधल्या त्या सगळ्या मोहरा खाली पडतात. अति तिथं माती. तसं या ठिकाणी अति तिथे मातीची एक गोष्ट आलेली आहे. पहा, राजा चक्रमादित्य जो आहे तो आपल्या प्रधानाकडून आपली प्रजा कशी आहे, सुखात आहे का याची माहिती मिळवतो आणि प्रधानजी अगदी सांगतो आहे की महाराज थोड्याफार गोष्टी सोडल्या तर आपली प्रजा सुखी आहे. आणि मग एका गवई जो आहे, गाणारा जो आहे, त्याला बोलवलं जातं आणि तो गाऊन दाखवतो त्या ठिकाणी आणि तो म्हणतो, महाराज सगळं काही सुरळीत आहे पण आपल्या राज्यामध्ये गाण्याला काही चांगले दिवस आलेले नाहीत. मग महाराज फरमान सोडतात आणि सांगतात की सगळा व्यवहार जो आहे तो गाण्यातून व्हावा. सगळ्यांचं बोलाचाली जी आहे ती गाण्यातून झाली पाहिजे. प्रत्येकाने साधं सरळ कोणी बोलायचं नाही, गाण्याच्या माध्यमातून बोलायचं. आणि जो गाण्याच्या माध्यमातून बोलणार नाही त्याला सुळावर चढवलं जाईल, कडेलोट केला जाईल, वगैरे वगैरे अशा प्रकारची शिक्षा राजा सुनावतो. आणि मग सगळे बोलायला लागतात. नवरा बायकोचं बोलणं यामध्ये दिलेलं आहे. घरामधलं धान्य संपलेलं आहे, मग ती एकमेकांशी गाण्यात बोलतायत. त्यानंतर प्रजेमधले काही लोक जे आहेत ते एकमेकांशी गाण्यात बोलतायत. दरबारामधले काही लोक जे आहेत ते गाण्यात बोलताना दिसत आहेत. आणि शेवटी राजवाड्याला आग लागली ही गोष्ट सांगण्यासाठी जेव्हा सेवक येतो, ही बातमी देण्यासाठी जेव्हा सेवक येतो, त्यावेळेला त्याला ते गाण्यामधून सांगता येत नाही. आणि मग राजा जो आहे तो भडकतो, काय झालं ते सांग, काय झालं ते सांग. आणि अशा वेळेला मग तो सांगतो की महाराज आपण आज्ञा केलेली होती गाण्यातूनच सांगायचं आहे. आणि मग शेवटी तो सांगतो की राजवाडा वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे, पण आपण हे सगळं जे काही आहे ते रद्द करावं. राजा देखील हा आदेश जो आहे तो रद्द करतो आणि राजाच्याही लक्षात येतं अति तिथं माती. आणि म्हणून आपण सुद्धा अति कोणतीही गोष्ट जी आहे ती अति करायची नाही, मग माती होते त्याची. त्यानंतरचा पाठ आहे छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचा. आपण राजश्री शाहू महाराज यांच्या वेगवेगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. रयतेचा राजा, जनतेचा राजा, मोठ्या दिलाचा राजा राजश्री शाहू महाराज. 1896चा पावसाळा जो आहे तो कोरडा गेला आणि मग दुष्काळाची परिस्थिती जेव्हा निर्माण झाली त्यावेळेला जनतेचे प्रचंड हाल झाले. शेतकरी हालहवाल झाला. आणि अशा वेळी राजाने त्या ठिकाणी खेड्यापाड्यातून फेरफटका मारलेला आहे. जनतेची चौकशी केलेली आहे. स्वतः राजा त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि जनतेची अवस्था पाहिल्यानंतर राजांनी सांगितलेलं आहे, राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलेलं आहे की दरबारातला सगळा खजिना रिकामी करा, पण शेतकऱ्याला वाचवा, जनावरांना वाचवा, त्यांची पोरं बाळं वाचली पाहिजे. असा हा उदार दिलाचा राजा. या राजाविषयीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या पाठाच्या माध्यमातून आलेल्या आहेत. अर्थात राजाचं त्या ठिकाणी राजाने जे समाज कल्याण केलेलं आहे, समाजाच्या हिताचा विचार केलेला आहे, लोकोपयोगी कामं केलेली आहेत,
तो विचार जो आहे तो या पाठाच्या माध्यमातून मुलांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे। राजश्री शाहू महाराज खऱ्या अर्थाने जनतेचे राजा कसे होते त्याची शिकवण मुलांना मिळावी असं या पाठाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। त्यानंतर आहे कापणी ही कविता। कापणी पहा, शेतकरी, आपला देश कृषीप्रधान आहे, 70% लोक खेड्यामध्ये राहतात आणि मग एकदा पाऊस पडला की पावसाच्या अगोदर सुद्धा शेताची मशागत केली जाते, पाऊस पडला की रोपं लावली जातात आणि मग रोपं पिकल्यानंतर कापणी केली जाते। या कापणीविषयीचं वर्णन या कवितेमध्ये आलेलं आहे पहा। आता लागे मार्गे सर आली कापणी कापणी, आज करे खालेवर डाव्या डोळ्याची पापणी। आता पीक कापण्यासाठी आलेलं आहे आणि डावा डोळा हा सांगतो आहे की पिकं आता तयार झालेली आहेत। पडे जमिनीले तडे आली कापणी कापणी, तशी माझ्या डोळ्यापुढे उभ्या दाण्याची मापणी। शेत पिवये धम्मक आली कापणी कापणी, आता धरा रे हिम्मत इये ठेवा पाजवणी। या म्हणजे भात कापण्याचं हत्यार जे आहे त्याला इये असं म्हणतात, कोयती आपण त्याला म्हणतो। पीक पिवये आली कापणी कापणी, हातामधी धरा इये खाले ठेवा रे गोफणी। काप काप माझ्या इया आली कापणी कापणी, थाप लागली पिकाची आली डोयाले झापणी। आली पुढे रगडणी आता कापणी कापणी, खळे करा रे तयार हाती घिसन चोपणी। आता पुढे खळ तयार ठेवा, कारण आता पुढे कापणी झाल्यानंतर काय येणार आहे पहा, घिसण चोपणी, घिसण येणार आहे। आता ते शेत जे धान्य आणलेलं आहे त्याची झोडपणी आपल्याला करायची आहे, त्यामुळे खळी तयार ठेवा। एकूणच शेतकऱ्याच्या जीवनातील शेतीची सगळी कामं जी आहेत, शेतीच्या सगळ्या कामांचं वर्णन करत असताना कापणीचं वर्णन या ठिकाणी या कवितेच्या माध्यमातून बहिणाबाई चौधरी यांनी केलेलं आहे। त्यानंतरचा धडा आहे ढोल। आपल्याला इथे ढोल वाजवणारी एक व्यक्ती दिसते आहे, तिचं नाव आहे आमशा ढोल्या। आमशा ढोल्याच्या जीवनाची कथा या ठिकाणी सांगितलेली आहे। सातपुड्यामध्ये राहणारा हा आमशा ढोल्या जो आहे, ढोल तयार करण्याविषयी तो प्रसिद्ध आहे आणि ढोल वाजवण्यामध्ये तो तरबेज आहे, कारण त्याच्या हाताची थाप ढोलावर पडली की सारे आजूबाजूचे जे आहेत ते नाचू लागत। होळीचा सण आल्यानंतर आमशा ढोल्या ढोल वाजवत असे आणि सगळे त्याच्या भोवती फेर धरून नाचत असत। अशा वेळेला एके दिवशी होळीच्या त्या सणाला आमशा ढोल्या जो आहे तो ढोल वाजवत असतो आणि अचानक त्याची थाप जी आहे ती कमी होऊ लागते। असं कधीच होत नाही आणि मग त्या ठिकाणी आमशा ढोल्याचं त्या ठिकाणी मरण होतं, तो मृत्यू पावतो। मात्र जो मनुष्य जन्माला आलेला आहे तो कधीतरी जाणारच, मरण हे अटळ आहे। आमशा ढोल्याला त्या ठिकाणी मृत्यू आलेला आहे, पण भगताने काय सांगितलेलं आहे पहा, आमशा ढोल्या हा या निसर्गामध्ये पुन्हा जिवंत होऊन येणार आहे, कारण तो ज्या ठिकाणी पुरला गेलेला आहे त्याची माती ज्या ठिकाणी झालेली आहे त्या ठिकाणी एखाद्या सागाचं झाड वरती येईल आणि मग त्या सागाच्या झाडाचा पुन्हा एकदा ढोल बनवला जाईल आणि मग तो ढोल कुणीतरी बडवेल आणि त्याचे आवाज जे आहेत ते सातपुड्यामध्ये पुन्हा घुमू लागतील आणि त्या रूपाने आमशा ढोल्या जिवंत राहील। अशी ही आमशा ढोल्याची ढोलच्या माध्यमातून साकारलेली कथा आहे, तुम्ही नक्की वाचा। त्यानंतर आहे पाण्याची गोष्ट। पाण्याचं व्यवस्थापन झालं पाहिजे, आपल्याला पाण्याची बचत करायची आहे, पाणी वाचवणं फार गरजेचं आहे, कारण शहरीकरण आणि औद्योगिकरणामुळे पाणी मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं। पाण्याचा अपव्यय जो आहे तो ठिकठिकाणी होताना दिसतो आहे। आपल्याला पाणी टंचाई जी आहे ती आपल्याला माहिती आहे किती गंभीर स्वरूपाचा हा प्रश्न आहे, कारण ग्रामीण भागामध्ये मैलोन मैल जाऊन पाणी आणावं लागतं, पायपीट करावी लागते। अशा वेळेला अनेक मुलींचे प्रश्न निर्माण होतात, त्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात, त्यांना शिक्षण घेता येत नाही आणि म्हणून रत्ना, मीना, कौशा, मोहन हे सांगतायत की आमच्याकडे सोमवारी पाणी येतं, कधी रविवारी येतं, कधी सोमवारी येतं, म्हणजे प्रत्येका घरी येणारा पाण्याचा वार जो आहे तो वेगवेगळा आहे। त्यामुळे
कधीतरी शाळेत जाता येत नाही, शिक्षण घेता येत नाही, मुलांच्या आरोग्याचे प्रश्न आहेत, वेगळे वेगळे हे प्रश्न सगळे या पाण्याच्या गोष्टीच्या माध्यमातून मांडलेले आहेत. आणि त्यामध्ये दीपक दादाने मात्र पाण्याविषयीच्या अधिक गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. कोरडा दुष्काळ जो आहे, कोरडा दुष्काळ आणि ओला दुष्काळ. कोरडा दुष्काळामध्ये पाण्याची टंचाई भासते, ओल्या दुष्काळामध्ये भरपूर पाऊस पडतो आणि दोन्हीकडे महापूर येतो, रस्ते त्या पाण्याखाली जातात आणि सगळीकडे रोगराई पसरते, गंभीर समस्या निर्माण होतात. अशा वेळेला पाण्याचं व्यवस्थापन करणं ही आपली साऱ्यांची जबाबदारी आहे. कारण पाणी शुद्ध आणि निर्धोक पाणी सगळ्यांना मिळालं पाहिजे, कारण तो आपला अधिकार आहे. स्वच्छ पाणी आपल्याला मिळालं पाहिजे. पण बस स्थानके, रेल्वे स्थानके या ठिकाणी आपल्याला स्वच्छ पाणी मिळत नाही आणि 1 लिटर पाण्यासाठी आपल्याला 20 रुपये खर्च करावे लागतात. त्यामुळे पाण्याचं महत्त्व प्रत्येकाने जाणून घेतलं पाहिजे. पाण्याची गोष्ट या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे की भूजल पातळी आपल्याला वाढवता आली पाहिजे, पावसाचं पाणी आपल्याला साठवता आलं पाहिजे, ते जमिनीमध्ये जिरवता आलं पाहिजे. आणि सगळ्यांनी मिळून आपण जर ही जबाबदारी पार पाडली तर निश्चितच भविष्यामध्ये आपल्याला पाण्याचा प्रश्न पडणार नाही. पाणी प्रश्न आपण नक्कीच सोडवू शकू. पाणी टंचाई आपल्याला भासणार नाही. आणि म्हणून पाण्याविषयीच्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या या पाठाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की पाणी वाचवा. प्रत्येक घरामध्ये 1 तांब्या पाणी वाचवलं पाहिजे. मग 4 घरांचं मिळून 1 बादली पाणी वाचेल. त्यानंतर आणखी काही लोकांनी पाणी वाचवलं, सगळ्याच लोकांनी पाणी वाचवलं तर हजारो नव्हे करोडो नव्हे तर त्याहीपेक्षा अधिक पाणी आपण सगळे मिळून वाचवू शकू. आणि मग पाण्याची बचत जर झाली तर आपले बरेचसे प्रश्न मार्गी लागतील. म्हणून गुरुजींनी सुद्धा सांगितलेलं आहे विद्यार्थ्यांना की पाण्याची बचत करा. त्यानंतर काही चित्र दिलेले आहेत पहा. चित्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी म्हणी ओळखायच्या आहेत. पुढच्याला ठेच मागचा शहाणा, बळी तो कान पिळी, अशा प्रकारच्या म्हणी विद्यार्थ्यांना माहीत व्हाव्या. त्यानंतर अभंग आहेत पहा. या अभंगाची आपण ओळख करून घेतो आहोत. पहिला अभंग आहे संत जनाबाईंचा. आंधळ्याची काठी अडकली कवणे बेटी, माझी ये हरणी गुंतलीस कोणे राणी. मुके मी पाडस चुकले भोवे पाहे वास, तुझ विन काय करू प्राण किती कंठी धरू. आता जीव जाऊ पाहे धाव घाली माझे आहे, माझी भेटवा जननी संता विनवी दासी जनी. जनाबाई काय विनवते आहे पहा. ए हरणी तू कुठे राहिली आहेस. या परमेश्वराला, या विठ्ठलाला तू माझी माऊली आहेस, मी तुझं पाडस आहे. त्यामुळे आता मी तुझ्या दर्शनासाठी व्याकुळ झालेली आहे. त्यामुळे तू धावत ये, तुझं दर्शन मला दे, आपली भेट घडावी. यासाठीची आराधना जी आहे ती संत जनाबाईंनी या अभंगाच्या माध्यमातून केलेली आहे. संत सेना महाराज अभंगाच्या माध्यमातून काय म्हणतात पहा. धन कोणा काम आले पहा विचारुनी भले, ऐसे सकळ जाणती कळोनिया आंधळे होती. स्त्रिया पुत्र बंधू पाही त्याचा तुझा संबंधू नाही, सखा पांडुरंगाविण सेना म्हणे तुझ्या कोण. संत सेना महाराज सांगतायत पहा. धन कोणा कामा आले. पैशाला अति महत्व देऊ नका. भल्या भल्या माणसांना विचारून पहा. ऐसे सकळ जाणती. सगळ्याच लोकांना माहिती आहे की माणुसकी या जगामध्ये सगळ्यात महत्वाची आहे. पण आपण पैशाला अति महत्व दिल्यामुळे आपल्यामधली माणुसकी संपत चाललेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी संत सेना महाराज असं सांगतात. सखा पांडुरंगाविना, परमेश्वराची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय आपल्याला आपल्या जीवनात तरता येणार नाही. सेना म्हणे तुझ्या कोण, हा परमेश्वरच तारणारा आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये पैशाला अति महत्व देऊ नका. या परमेश्वराला भजत राहा, त्याची पूजा करा, त्याचं नाम महत्व जे आहे ते गात राहा असं सांगितलेलं आहे पहा. त्यानंतर संत नामदेव काय म्हणतायत. अभ्यासिले वेद झाला शास्त्र बोध, साधिल्या विविध नाना कळा. प्रेमाचा जिव्हाळा जव नाही अंतरी, तव कैसा श्रीहरी करील कृपा. ज्याच्या मनामध्ये प्रेम नाही अशावर परमेश्वराची कृपा कशी बरं होईल. हित ते आचरा, हित ते विचारा. इतरांचं हित आपल्याला करता आलं पाहिजे, हित विचारता आलं पाहिजे, लोकांच्या कल्याणासाठी आपल्याला झटता आलं पाहिजे. नामी भावधरा जाण तेनू. मनामध्ये
भक्तिभाव असला पाहिजे। नामा म्हणे तरी विठो येऊनी भेटे, कायाच पालटे कैवल्य होय। महद्भाग्य आपलं, आपण परमपदाला जाऊ शकतो, कारण नामा म्हणे तरी विठो भेटी, हा परमेश्वर खुद्द स्वतःच्या पावलाने तुम्हाला भेटायला येईल। तुमची काया जी आहे ती पालटून जाईल जर तुम्हाला परमेश्वर भेटला तर। म्हणून त्याच्या भक्तीमध्ये आपल्याला लीन होता आलं पाहिजे, असं अभंगाच्या माध्यमातून आपल्याला संत नामदेवांनी सांगितलेलं आहे। पहा, सुंदर असं पुस्तक हे आपल्यासाठी बालभारतीने उपलब्ध करून दिलेलं आहे। या पाठामध्ये मुलांचं हसत खेळत शिक्षण व्हावं, विद्यार्थ्यांनी अधिक अभ्यास करून विचारशील होऊन अनेक प्रश्न जे आहेत आपल्या आजूबाजूला सतत भेडसावणारे प्रश्न जे आहेत ते विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मार्गी लागले पाहिजेत। विद्यार्थ्यांना त्यावर विचार करता आला पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी समाजासाठी, देशासाठी, राष्ट्रासाठी आपलं योगदान दिलं पाहिजे। तुम्ही मुलं आता लहान आहात, परंतु यावर विचार विनिमय तुम्ही जर केलात तर मोठे झाल्यानंतर तुम्ही निश्चितच देशासाठी मोठं योगदान देणार आहात। कारण युवा शक्ती ही राष्ट्राची संपत्ती आहे आणि तुमच्याच माध्यमातून ही संपत्ती देशामध्ये जमा होणार आहे। आणि म्हणून विद्यार्थ्यांनी आपलं योगदान देणं गरजेचं आहे। तुमची कृती जी आहे, प्रत्येक कृती जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे। नेहमी हसत राहा, वाचत राहा, आनंदी राहा, कृती करत राहा, अभ्यास करत राहा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा वाचत राहा। धन्यवाद।